सगळ्या गोष्टींना रिप्लेसमेंट असू शकते, पण रियाजाला नाही. मला रोजचा शो हा टर्निंग पॉइंटच वाटतो. वा, प्रचंड लोकांना आवडणार आणि प्रचंड व्हायरल झालेलं येड लागलं. मला वाटतं कमलेश, तू आणि श्रुतीने मिळून एक म्युसिक नावाचा एक प्रोग्राम डिझाईन केलेला होता. एनालॉग रेकॉर्डिंग तुम्ही लंडनला केलं. अरे काय चॅलेंज. पंडित हृदयनाथ मंगेशकर साहेब त्यांनी मला एका कार्यक्रमात खूप छान अप्रिशिएट केलं. सगळं काही सोशल मीडियासाठी झालंय. हो, की आता ठीक आहे, सोशल मीडिया ठीक आहे. तुम्ही PR लेवलला त्याचा योग्य वापर केला तर डेफिनेटली उत्तम. 2-3 गाणी आहेत जवळची माझ्या. कुठली मराठीमध्ये? कुठली? मोगरा फुलला आहे. सगळ्यात जास्त जवळचं गाणं तरुण आहे रात्र. क्या बात आहे. रसिको नमस्कार, मी पराग माटेगावकर. ध्येयवेळे कलाकारच्या या भागात तुमचं मनापासून स्वागत. रसिको, कालच गणपती बाप्पांचं थाटात आगमन झालेलं आहे. आता पुढचे 10 दिवस सगळीकडे प्रचंड उत्साहाचं वातावरण असणार आहे. आज आपण भेटणार आहोत अशा एका कलाकाराला ज्यांना तुम्ही सारेगमप, सूर नवा ध्यास नवा यासारख्या रियालिटी शोजमधून किंवा सोनू निगमजी, अजय अतुल नाईट किंवा शंकर महादेवन यांची महफिल या सगळ्या कार्यक्रमातून ज्यांना तुम्ही बासरी वाजवताना बघितलंय, ऐकलंय. आणि मुळात अजय अतुलजींच्या प्रसिद्ध संगीत रचना ज्या आहेत, उदाहरणार्थ येड लागलं, अशा अनेक गीतांमध्ये मूळ बासरी ज्यांनी वाजवली आहे त्या कलाकाराला आज आपण भेटणार आहोत. नाव मी सांगणार आहे, पण तत्पूर्वी सबस्क्राईब बटन दिसलं तिथे क्लिक करा, सबस्क्राईब करा. हां, आज आपण भेटणार आहोत सुप्रसिद्ध बासरीवादक आणि आमचा एक मस्त मित्र वरद कठापूरकर यांना. वरद, हाय. हाय, नमस्कार. आता तुझी ओळख मी काय करून देणार. तू सगळीकडे म्हणजे म्हणतात ना छा जाना, तसा तू सगळीकडे खरंच आहे. आणि मला खूप अभिमान वाटतो की आपण बरंच स्टेजवर काम केलंय, खूप आणि मजा केलेली आहे. वरद, मला असं वाटतं गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे, तर या गप्पांची सुरुवात ना एखाद्या छान गणपतीच्या गीतानी तू सुरुवात कर. जरूर, लगेच. येस. वाह, क्या बात आहे वरद, मजा आली. थँक्यू. वरद, मी जस्ट आता एक म्हणतात ना की उदाहरण द्यायचं म्हणून मी येडं लागल्याचा उल्लेख केला. पण एक मला सुद्धा उत्सुकता आहे की यासारखी तू कुठली प्रसिद्ध गाणी वाजवली आहेत की जी सगळीकडे वाजतायत. अरे बापरे, ते आठवणं तरी काही डेफिनेटली आहेत की मला अजय अतुल बरोबर जसं येड लागला आहे तसं 0 मधलं मेरे नाम तू आहे, वा, किंवा अगदी आत्ताचा महाराष्ट्र शाहीर झाला त्यातलं बहरला मधुमास आहे, किंवा गाऊ नको किसना आहे, प्लस आत्ता चंद्रमुखी पण येऊन गेला. हो, अधीरमन झाले. अधीरमन झाले मी पण वाजवलं. क्या बात आहे. आणि चंद्रमुखीमध्ये चंद्राबाई ग, वा वा, गाणी वाजवायची संधी मला मिळाली. म्हणजे थोडक्यात सगळ्यात सध्या जी ट्रेंडिंग गाणी आहेत ती सगळी तू वाजवली आहेस. मला सांग, काय वाटतं की आपण एवढं हे असं काही वाजवलेलं कुठेतरी आपणच ट्रॅव्हल ज्यातून करतोय त्या बसमध्ये ऐकू येत आहे, कुठे हॉटेलमध्ये गेलो तिथे ऐकू येत आहे, काय वाटतं अशा वेळेला? खूप वेगळं फिलिंग येते. मला असं लहानपणी खूप क्युरियोसिटी होती की असं आपण कोणतं गाणं वाजवू शकतो का, किंवा आपल्याला वाजवायला मिळेल का असं.
कारण जेव्हा आपण पूर्वीची गाणी ऐकतो की लताबाईंची किंवा आशाबाईंची, किशोरदांची, रफी साहेबांची, त्यात सगळ्या मोस्टली गाण्यांमध्ये हरिजींनी वाजवलंय. हो. आणि मी बाकीची वाद्य पण डेफिनेटली मी ऐकतो, किंवा सॅक्सोफोन आहे किंवा प्रत्येक असं मला माहिती असतं की हे गाणं यांनी वाजवलं आणि आपण यांना ओळखतो किंवा असं. ते एक मस्त फिलिंग होतं आणि मला काही वर्षांनी हे फिलिंग अनुभवायला मिळालं, मला माहीत नव्हतं. करेक्ट. त्यामुळे ते खूपच चांगलं एक कॉन्फिडन्स डेफिनेटली आपला वाढतो त्याच्यामुळे आपल्या कलेबद्दलचा. आणि जे आपण करतोय ते योग्य मार्गाने जात आहे असं पण एक थोडंसं पॉझिटिव्हनेस असतो तो. वरद, तू इतका छान सगळ्या गाण्यांचा उल्लेख केलाय जी तू ओरिजिनल वाजवलीस. त्यातलं जे प्रचंड लोकांना आवडणार आणि प्रचंड व्हायरल झालेलं येड लागलं, त्याची थोडी झलक तू आहेस आणि ते नाही म्हणजे मग मजा नाही. नक्की. वाह वरद, मजा आ गया. थँक्यू. पण मला सांग, या बासरी वादनाची सुरुवात ती कुठून झाली आणि कशी झाली? मी 4 वर्षांचा होतो. बरं. आणि आमच्या घरातच संगीत होतं. बाबा तबला वाजवायचे पूर्वी, खूप आधी. नंतर माझी आत्या गायची. तर एकदा असंच माझे आजोबा डोंबिवलीला राहायचे, तर त्यांच्याकडे आम्ही एकदा गेलो होतो आणि ते RSS मध्ये वाजवायचे. आता RSS मध्ये जी बासरी वाजवतात त्याला वंशी म्हणतात. उभी बासरी असते, पितळी किंवा काळी दुसरी. तर मी त्यांच्याकडे गेलो होतो, तेव्हा आम्ही जस्ट गेलो आत आणि ते वाजवत बसले होते. तर मी असं कुतूहलाने त्यांच्याकडे बघितलं, हे काय वाद्य आहे, कसं आवाज कसा येतोय, काय मला माहितीच नव्हतं याला बासरी म्हणतात किंवा काय. तर त्यांनी मला असं वाजवून दाखवलं, हे बघ, हे असं वाजवायचं, हे सारेगम वगैरे वगैरे. म्हटलं ओके, बघू जरा मला. म्हणजे वाजवत चंद्राला तर त्या वयात काय नुसता आवाज आला तरी आनंद होतो की वाद्यातनं आवाज आला वगैरे. तर मी ते निघेपर्यंत मी तेच करत होतो. ना खाल्लं, ना काही पाणी प्यायलं, ना काहीच नाही, मी घरात तेच करत होतो. तर मग निघताना आजोबा म्हणाले, नाही तू घेऊन जा, माझ्याकडे एक दुसरी आहे. बरं. तर घेऊन आलो ती बासरी घरी आणि त्यांनी मला RSSची एक धून वाजवून दाखवली होती. बरं. तर ती माझ्या डोक्यात बसली होती आणि मी ना ती ऑलमोस्ट 2-1 दिवसात ती तशी वाजवली. आता ती कशी वाजवली मला नाही आठवण, मला माहीत नाही, पण ती वाजवली. आणि ते बाबांना आश्चर्य वाटलं त्यावेळेला खूप, की तुला कोणी शिकवलं हे? म्हटलं आलं आता काय, जमलं थोडंसं. तर बाबांनी मग इंटरेस्ट घेऊन, अच्छा बरं ठीक आहे. मग हळूहळू मग मला त्याची गोडी लागल्यामुळे मी राष्ट्रगीत वाजवा, वंदे मातरम वाजवा किंवा अमुक तमुक काहीतरी धून कुठली तरी ऐकली ती वाजवा. मग असं करत करत हळूहळू मी गाणी वाजवायला लागलो. बरं. तुझीच? माझी मी अशी जे ऐकून जे मला साधारण कळायचे स्वर, अच्छा असं साधारण असं असू शकतं. तर मग काही बेसिक गाणी वाजवायला लागलो. मग माझे बाबा माझ्या बाबांनी मला आत्याकडे नेलं. माझ्या आत्या मुलुंडला राहायची. तर ती प्रॉपर क्लासिकल गायची, अतिशय सुंदर आवाज होता. ती शुभदा पराडकरांकडे शिकायची गाणं. तर तिच्याकडे घेऊन गेले मला. आणि मग घेऊन गेल्यावर मला त्यांनी आत्याला ऐकून पण मजा आली, अरे खरंच चांगला वाजवतोय हा. तर असं म्हणून मी एक प्रसिद्ध बासरीवादक आहेत सुनीलकांत गुप्ता म्हणून. तर त्यावेळेला माझी आत्या मला त्यांच्याकडे घेऊन गेली. मी साधारण एक 4-4.5 वर्षांचा वगैरे होतो. बरं. तर तोपर्यंत मी गाडी वाजवायचो, उभी बासरी चालूच होतो माझं काही ना काहीतरी. तर त्या सुनीलकांत गुप्तांकडे गेल्यावर त्यांनी मला आडवी बासरी दिली. बरं. मला नवीन खेळणं की हे काय आहे नवीन, आत्ता एवढं असं होतं, आता एकदम असं कसं आता. पण त्याने त्याचं प्लस ब्लोईंग टेक्निक वेगळं, सगळंच वेगळं. बरोबर. तर मला त्यांनी ती वाजवून दाखवल्यावर मी तिथे अजून एक नवीन साक्षात्कार की अरे हे असं वाजतंय. तर त्यांनी मला ती बासरी त्यावेळेला त्यांनी दिली, ही घे तू बघ वाजवायला. आणि त्यांनी दिल्यावर त्यांनी मला जसं सांगितलं असं पिचिंग ठेवायचं, असं ठेवायचं असं. तर त्या क्षणी ते वाजलो, आवाज आला त्यातनं त्यांच्यासमोरच. तर ते खुश झाले. ते म्हणे अरे आपका तो काम हो गया, क्योंकि या आडव्या बासरीत ब्लोईंग करायचं, साऊंड आणायचा, हे खूप टफ काम आहे. म्हणजे आलं तर पटकन येतं, नाही तर 6-8 महिने येत नाही. असं ते रियाजाचा भाग येतो शेवटी. तर मग ती बासरी मी घरी घेऊन आलो. मग परत ती उभी बासरी बाजूला पडली, ही नवीन बासरी आली हातात. तर मग त्याच्यावर गाणी वाजवणं वगैरे चालू झालं. तर मग त्यावेळेला मी कल्याणच्या सुभेदारवाडा शाळेत मी शिकलो. तर सुभेदारवाड्याचा गणपती खूप पॉप्युलर आहे आणि तिथे खूप चांगले चांगले सांस्कृतिक कार्यक्रम होतात. तर त्यावेळेला आपल्या सगळ्यांचे लाडके संगीतकार गायक आहेत श्रीधर फडके. हो. तर त्यांचा कार्यक्रम ठेवला होता.
तर आमच्या घरात तेव्हा बाबूजी, पु ल देशपांडे, श्रीधर फडके असं सगळं कॅसेट वाजायच्यात सतत. त्यामुळे आम्ही एक्साइटमेंटमध्ये होतो, अरे आज श्रीधरजी येत आहेत, श्रीधर काका येत आहेत, आपण जाऊया कार्यक्रमाला आणि त्यांना सांगूया, त्यांना वाजवून दाखवूया वगैरे असं काहीतरी. तर अगदी माझ्या घराच्या बाजूलाच माझी शाळा होती. तर मग आम्ही गेलो तर बाबा भेटले त्यांना की आम्ही इथे बाजूलाच राहतो, तर माझा मुलगा बासरी वाजवतो, तुम्ही याल का 2 मिनटं घरी. तर ते पण तयार झाले, हो लगेच येतो. ते कार्यक्रमाच्या आधी आमच्या घरी आले. बरं. तर घरी आल्यावर त्यांना मी त्यावेळेला त्यांचंच गाणं 2 रात्री तिला आता संपला वेळ ते मी त्यांना वाजवून दाखवलं. तर त्यांना खूप आनंद झाला. ते म्हणजे आता मी कार्यक्रमाच्या गडबडीत आहे तर तुम्ही घरी या. वा. तर आम्ही सगळी त्यांची अपॉइंटमेंट घेऊन त्यावेळेला घरी गेलो त्यांच्या. तोपर्यंत मग अजून गाणी बसवलंच होतं, काही बोलायचे बसवलं, मग आय थिंक सांजे गोकुळी पण बसवलं. मग घरी गेल्यावर परत शांतपणे त्यांनी ऐकलं मग सगळं. ते म्हणे हो खूप चांगली तयारी आहे, त्याला पण कोणाकडे तरी शिकायला आपण हे करूया. तर बाबा म्हणाले हो आम्ही त्याच गायडन्ससाठी आलो आहे तुमच्याकडे. तर त्यावेळेला वरळीला प्रसिद्ध बासरीवादक रमाकांत पाटील राहायचे. हो हो, ज्यांनी सांजे गोकुळी वाजवलं, सगळीच ऑलमोस्ट श्रीधर फडक्यांची जेवढी गाणी आहेत तेवढी सगळी त्यांनी वाजवली. तर मला म्हणे मी त्यांना फोन केला तर तुम्ही जाऊन त्यांना एकदा भेटा. आणि त्यावेळेला आम्ही राहायचो कल्याणला. बरं. तर मग आम्ही त्यांच्याकडे त्यांना भेटायला गेलो. तर ते म्हणाले हो ठीक आहे हरकत नाही. मग आम्ही एव्हरी संडे दर रविवारी कल्याणहून वरळीला यायचो. बाबा मला घेऊन यायचे. बरं. वरळी कोळीवाड्यात. तर मग मी त्यांच्याकडे माझं शिक्षण चालू झालं. आणि मला तेव्हा काहीच कल्पना नाही आपण कोणाकडे शिकतोय, दर रमाकांत पाटील आहेत का काय, काही अज्ञान, कम्प्लीट अज्ञानात सुख असं काहीतरी माझं चाललं होतं. पण मला मजा यायची. तर एक 6 महिने झाले. 6 महिन्यानंतर ना ते माझ्या बाबांना म्हणाले मला तुमच्याशी जरा बोलायचं आहे. तर काय झालं, वरनी काही चुकीचं वाजवलं किंवा काही चुकीचं वागला का, त्यांना टेन्शन आलं एकदम. गुरुला एकदम असं मध्येच असं बोलणं म्हणजे. तर ते पण नाही आपण जरा बाहेर जाऊया बोलूया. तर नंतर हे मला बाबांनी सांगितलं ॲक्च्युली की ते म्हणे की वरातचं तर पिकअप खूप फास्ट आहे या वयात. तर त्याने आत्ता खरं तर हरिजींकडे जाणं जास्त योग्य आहे. आणि कारण होतंय का मी जे वाजवून दाखवतो ते पटकन तो वाजवून दाखवतोय मला तिथल्या तिथे. वा. तर माहीत नाही, देवाची कृपा म्हणा काय. तर ते म्हणे आता काय करू. मग ते म्हणे आणि माझं पण शेड्यूल बिझी असतं, मला पण थोडासा प्रॉब्लेम होतो, तर तुम्ही हरिजींची चौकशी करा प्लीज. तर आम्ही परत मग श्रीधरजींकडे आलो, श्रीधर काकांकडे आलो. श्रीधर काकांना म्हटलं असं असं झालं आहे. ते म्हणे बापरे बरं. मग हरिजींकडे विचारलं तर हरिजी प्रचंड बिझी आणि 6-8 महिने दौरे त्यांचे अमेरिका सगळीकडेच. तर ते काही शक्य झालं नाही. मग मला श्रीधर काकांनी सांगितलं बोरिवलीला पंडित मल्हारराव कुलकर्णी म्हणून आहे, तर तू त्यांच्याकडे आम्ही त्यांच्याशी बोलून ठेवतो. तर म्हटलं ओके ठीक आहे. मग आम्ही कल्याणहून परत बोरिवली. मग मल्हारराव आजोबांकडे गेलो. अतिशय प्रेमळ आणि देव माणूस असं म्हणूया आपण. तर त्यांच्याकडे आम्ही गेलो. मी गेलोच तेव्हा त्यांचं वय तसं होतं 62-65 दरम्यान होतं बहुतेक. तर त्यांच्या मिसेस आजी म्हणाल्या की नाही आता त्यांचं वय आहे, तब्येत जरा बरी नसते, तर ते काय शिकवणार नाहीत, तर तुम्ही काय वाईट वाटून घेऊ नका, तुम्ही एवढ्या कल्याणून आलाय वगैरे. तर मग आम्ही ठीक आहे म्हटलं ओके काय. पण मग निघताना मग ते म्हणाले, आजोबा म्हणाले की तू आलायस तर वाजवून दाखव. म्हटलं ठीक आहे. मग त्यांनी ऐकल्यावर ते म्हणे मी शिकवतो तुला. बरं. तर म्हणजे मला एकदम असं डोळे एकदम खुलले आनंदाने की अरे क्या बात आहे. तर वाजवत बसलो मी थोड्या वेळ आणि मग ते म्हणे मी शिकवतो तुला. तर त्या आजी म्हणे अहो नको असं नका करू. तर ते म्हणे नाही मी शिकवणार याला. बाबांनी विचारलं की चालेल ना तुम्हाला असं काही. नाही मी शिकवतो याला, अगदी मनापासून शिकवेल. आम्हाला तर ते अगदी सोने पे सुहागा झालं लगेच मला आजोबा म्हटल्यावर. तर मग आमची तिकडनं मग ते म्हणे की फक्त मग तुम्ही ह्याला दर रविवारी माझ्याकडे घेऊन यायचं. बाबा हो म्हणाले अगदी. माझ्या तेव्हापासून 10 वर्ष मल्हाररावकडे मला शिकण्याची संधी मिळाली. कधी माझ्याबरोबर माझे बाबा यायचे, कधी आजी यायची. बरं. पण मोस्टली आजीच आली माझ्याबरोबर माझ्या कायम. पण ते 10 वर्ष मला त्यांच्याकडे शिकता आलं. मग मल्हारराव आजोबा गेल्यावर मग आजीनं विचारलं आता, तर त्या म्हणाल्या की आता आपलंच घराणं आहे मैहर घराणं. तर मी रूपकदादांना विचारते, माझे तसे गुरुजी पंडित रूपक कुलकर्णी. हो. तर रूपकदादांकडे पण सेम तसंच तिथपासून मग 2005-06 पासून मी रूपकदादांकडे शिकायला लागलो. ते आज तागायत शिकतो मी पंडित रूपक कुलकर्णींकडे. क्या बात आहे. असा एक माझा छोटासा प्रवास. वा क्या बात आहे. पण सगळं अचंबित करणार आहे खरंच. हो, आता विचार केला तर असं ते काय म्हणूया देवाचा आशीर्वाद आहे की योग्य वयात योग्य गुरु मिळणं
त्या बाबतीत प्रचंड माझ्यावर कृपा आहे देवाची. मला एक थोडा अजूनही असा एक प्रश्न पडतो, जशी संगीतामध्ये घराणी असतात बघ, जयपूर घराणं आहे, ग्वाल्हेर घराणं आहे, किराणा घराणं आहे, तशा बासरी वादनाचे सगळे वेगवेगळे प्रत्येकाच्या स्टाईल्स असतात बघ. म्हणजे हरिजींची स्टाईल वेगळी, पन्नालाल घोष त्यांची स्टाईल वेगळी, रमाकांत पाटील त्यांची स्टाईल वेगळी. तर मग तू कसं काय मॅनेज करतोयस की एखादा जर कठीण पीस असेल मग तुला कधी कधी असं त्या स्टाईलने काही आधी खूप काही करावं लागतं काम एखाद्या डिफिकल्ट सॉन्गमध्ये वगैरे? नाही, बेसिकली ना मला लहानपणापासून ना सगळ्यांचं ऐकायची एक आवड लागली होती. मी असं ठराविक एकांचंच ऐकलं असं मी कधीच नाही केलं. रादर फक्त बासरी नाही, मी सिम्फनी पण ऐकतो अजूनही, बाकी जॅझ म्युझिक पण ऐकतो, सगळं ऐकतो. सो त्यामुळे ना एक कलेक्टिव्ह जो साऊंड आहे त्याच्यावरनं मला एक साधारण मी तो जज करतो. एखादं तर मला पीस दिला वाजवायला की या पीसचा साऊंड, त्या ट्रॅकचा साऊंड काय असेल तसा त्याच्या हिशोबाने त्या पीसचा साऊंड काय असावा हे मी स्वतः जरा थोडंसं जज करतो की आपण साधारण अशा स्टाईलनी वाजवलं तर कसा साऊंड करेल तो. करेक्ट. तर मी साधारणतः हरिजींची स्टाईल आहे, रमाकांत पाटील आहेत किंवा अजून बरेचसे आहेत, सगळ्यांचे म्हणजे अगदी नवीन कुमारजी आहेत आत्ताचे जे रेहमानकडे वाजवतात, सगळ्यांचं एक एक स्टाईल मी साधारण बऱ्यापैकी ऐकत गेलो आहे मी ती. त्याच्यामुळे त्या साधारण पीसचं काय ढाचा काय आहे पीसचा त्याचा मी विचार करून ते मी थोडंसं त्यात इन्कॉर्पोरेट करायचा प्रयत्न करतो. बरं. पण मला ते खूप लहानपणापासून ती ऐकण्याची आवड असल्यामुळे ना मला ते थोडंसं मी सोपं जातं म्हणूया इतरांपेक्षा, की असं नाही की बाबा जे अप्रोच थोडासा ठेवता येतो वेगळा, मला प्रयत्न करतो मी ॲटलिस्ट, कारण तो ठेवणं गरजेचं आहे असं मला कुठेतरी वाटतं. बरोबर. नाहीतर मग ते काय होतं, नुसतं नोटेशन किंवा तो पीस दिलाय ड्राय होईल, तो ड्राय होईल, त्यात एक्सप्रेशन येणार नाही किंवा एक्झॅक्टली बासरी या वाद्यातनं काय म्हणायचंय त्या पीसचं. बरोबर. त्यामुळे मला त्याची खूप मदत झाली पहिल्यापासूनच. तू अनेक नामवंत कलाकारांबरोबर वाजवतोयस, म्हणजे तू मध्ये नुकताच आता सोनू निगमजींचा US टूर करून आलास, शंकरजींबरोबर खूपदा तुला वाजवताना बघतोयस. असे अजून कोण कलाकार आहेत ज्यांच्यावर तू रेग्युलर साथ करतोयस? शंकरजी, सोनूजींबरोबर व्यतिरिक्त मी सुरेशजींबरोबर बऱ्यापैकी वाजवलं. सुरेश वाडकर. येस. नंतर श्रीधर काकांबरोबर तर माझी सुरुवातच झाली, त्यांच्यामुळेच माझी सुरुवात झाली रादर. बरोबर. त्यांच्याकडे मला जवळजवळ 7-8 वर्ष वाजवली संधी मिळाली आणि अजूनही कधी कधी मी वाजवतो. आणि बाकी रेग्युलर बेसिसवर मी बाकी आपल्या तू आहेस म्हणा किंवा असं सगळ्यांबरोबर मला काम करण्याची संधी मिळते, त्याची एक वेगळी मजा घेतो मी. प्रश्नच नाही. आपण बरीच वर्ष या लोकांना ऐकत आलोय आणि ही कल्पना पण तुला कदाचित नसेल की कधी आपण यांच्याबरोबर इतकं रेग्युलरली वाजवू, एवढा त्यांचा सहवास लाभेल. स्पेशली मला सोनू निगमजींबद्दल खूप उत्सुकता आहे, कारण प्रचंड शार्प माणूस आहे, अगदी. तर तुझा काय अनुभव आहे एखादा छान त्यांच्याबद्दल मला किस्सा किंवा असे छान जाणून घ्यायला आवडेल. ते कमाल आहेत फारच, काय म्हणूया, एकतर प्रचंड सुरेल आणि सारखं सुरेल. सारखं सुरेल. तर मला असं नेहमी कौतुक वाटतं. म्हणजे मला प्रचंड मी भाग्यवान आहे की मी त्यांच्यावर वाजवतोय गेली 12 वर्ष आणि 12 वर्षापासून मी तसंच ऐकतोय त्यांना. कधीही असं मी अनुभवलं नाही की बाबा आज तब्येत खराब आहे, पाठ दुखतीये किंवा आज घसा खवखवतोय किंवा आज मी कणसुरत झालोय, बेसुरत झालोय किंवा असं कधीच नाही. मला पिच परफेक्ट, म्हणजे पूर्ण कार्यक्रमभर प्रत्येक गाणं तेवढाच न्याय. प्रत्येक आम्ही मध्यंतरी अजून एक किस्सा सांगू शकतो मी. आम्ही मध्यंतरी आय थिंक मागच्या वर्षी रोज असे 9 शो केले सलग रोज. 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27 रोज सगळे शो तसेच झाले. क्या बात आहे. त्यांना असं ना स्टेजवर आल्यावर काहीतरी ती एनर्जी मिळते आणि ती एनर्जी ती आम्हाला पण मिळते आणि ते आम्हाला घेऊन जातात सगळ्यांना. आणि ते मला असं नेहमी आश्चर्य वाटतं, इतकं सुरेल आणि इतकं का, म्हणजे इतकं कसं असू शकतं. म्हणजे माणूसच आहे ना. करेक्ट. कारण काहीही झालं तरी मागच्या वर्षी आमचा दुबईत कार्यक्रम होता, तेव्हा त्यांना सिव्हिअर खूपच घशाला प्रॉब्लेम झाला आदल्या रात्री. तर ते बऱ्याचशा रसिकांना माहिती असेल. तर तुम्ही जर आता आम्ही काय म्हणू, आम्ही बॅकस्टेज आहोत म्हणून आम्हाला या गोष्टी कळतात. तुम्ही जर कार्यक्रमाला आलात तुम्हाला कळणार पण नाही की हे असं झालं होतं म्हणून.
काय सांगतो, इतकं सिव्हिअर झालं होतं त्यांना. पण दैवी आहे तो माणूस. विल पॉवर तर प्रचंड आहे की शेवटपर्यंत ते कधीच हार मानत नाहीत किंवा काय. कारण तू म्हणतो ते दैवी, ते खरंच आहे. कारण रियाजानी सुद्धा मिळणं ही गोष्ट एक वेगळी आहे. मी असं कायम बघतो त्यांना, कुठेही आम्ही जरी एअरपोर्टवर जरी असलो तरी त्यांचा तो तानपुरा चालू असतो. ते जेव्हा प्रोग्रामला येतात गाडीतनं उतरतात तेव्हा गाडीतनं उतरताना पण तानपुरा चालूच असतो, सतत सुरात, सतत. मी त्यांना खूप वर्षापूर्वी विचारलं होतं एकदा US टूरला. आम्ही असंच एअरपोर्टवर बसलो होतो, जनरल गप्पा चालल्या होत्या. तर मी त्यांना म्हटलं की आपको एक बात पूछनी है. हाँ पूछिए ना. म्हटलं आप हमेशा सुर में क्यों गाते हो. तर ते हसायला लागले. मला म्हणे क्यों. म्हटलं अभी बाहर में जिनके साथ परफॉर्म कर रहा हूँ ना उनके साथ बजने के लिए मुझे तकलीफ होती है. कारण इतकं सुरेल कसं असू शकतं एखादा मनुष्य प्राणी असं मला एक वाटतं कलाकार म्हणून. पण खूप महान आहे तो माणूस. तू मला वाटतं काशीनाथ घाणेकर चित्रपटातले सगळं काम तूच केलंयस ना. हो, काशीनाथ मधलं इंद्रधनु नावाचं गाणं आहे शरयू दातेनी गायलं, ते मी वाजवलं. असे आणखीन कुठले चित्रपट आहेत जे आता सध्या तू वाजवलेस किंवा अजून नवीन येणार आहेत फ्युचरमध्ये? आम्ही आत्ता रिसेंटली एकतर सैराटचं बॅकग्राऊंड आणि गाणी वाजवली. बरं, म्हणजे येड लागलं. महाराष्ट्र शाहीरचं बॅकग्राऊंड वाजवलं, गाणी वाजवली सगळी. मला तानाजीचं बॅकग्राऊंड वाजवायला मिळालं बरं हिंदीमध्ये. नंतर एक वेब सिरीज मी वाजवली माधुरी दीक्षितची, प्राईमवर आली होती, एक मजामा नावाची. प्लस बंदिश बँडिट्स नावाची एक वेब सिरीज आली होती, त्याच्यात मला थोडंसं त्यातलं एक शंकरजींचं गाणं आहे, त्यात एक त्यातलं ते गाणं वाजवायला मला मिळालं. आहेत बरीचशी काही ना काहीतरी थोडीफार मला काम करायची संधी मिळाली. वा, म्हणजे हे थोडंफार आहे तर अरे नाही असंच थोडंफार चालू राहू दे. थँक्यू. मला सांगा, एक टर्निंग पॉईंट म्हणतात ना, टर्निंग पॉईंट आयुष्यातला, तो तुझा कुठला राहिलाय? खूप आहेत. मला रोजचा शो हा टर्निंग पॉईंटच वाटतो मला. हो, कारण आपल्याला असं सांगता येत नाही ना की आज मी परफेक्ट वाजवेनच, असं नाही. रोजचा दिवस हा नवीन असतो. त्यामुळे पण तरी टर्निंग पॉईंट असं मी म्हणू शकतो जेव्हा मी रूपक दादांकडे शिकायला आलो, तो डेफिनेटली माझ्याकडे टर्निंग पॉईंट होता माझ्यासाठी. कारण रूपक दादांनी मला टेक्निकल इतकं ध्यान दिलं, इतकं शिकवलं की मला तोपर्यंत ना मी एक ॲज अ फ्लॉटिस्ट म्हणून तुला सांगतो की तोपर्यंत मी आता ट्रान्सपोज हे तेव्हा मला माहिती नव्हतं. बासरीवर ट्रान्सपोज करून वाजवतात किंवा ह्या ज्या बासऱ्या बदलतो प्रत्येक पीसला वगैरे, असं मला खूप लोक विचारतात तुम्ही सारख्या एका गाण्यात 2-3 बासऱ्या कशा वापरतात. तर तो प्रकार मला माहिती नव्हता आधी. तोपर्यंत मी कोणताही पीस असला तरी तर गाणं काळी ऐकलाय तर मी काळी ऐकवरच वाजवायचो, कसंही असो. ते भलेही काय म्हणूया आपण मायनरला असो किंवा मेजरला असो सांगीतिक भाषेत. तर तोपर्यंत मला ट्रान्सपोज माहिती नव्हतं. जेव्हा मी रूपकदादांकडे आलो तेव्हा रूपकदादांनी मला ट्रान्सपोज हा प्रकार शिकवला पहिल्यांदा. साईड ट्रान्सपोज म्हणतो. साईड ट्रान्सपोज म्हणजे बासरी जेव्हा मी मगाशी जसं म्हटलं की लोक विचारतात तुम्ही एका गाण्यात सारख्या बासऱ्या कशा बदलता, तर कोमल स्वर जेव्हा वाजवतो तेव्हा हाफ होल ओपन करावं लागतं आणि शुद्ध स्वराला पूर्ण ओपन. तर ते पूर्ण ओपनचा जो साऊंड आहे हा कम्प्लीट वेगळा असतो आणि जेव्हा कोमल स्वर होतो त्याचा साऊंड वेगळा असतो. तर त्याच्यासाठी आणि किंवा ते पीसेस सोपे होण्यासाठी म्हणून जसे आपल्याला ग्रेसेस ऐकू येतात किंवा त्याच्या मिंड ऐकू येतात, त्याच्यासाठी म्हणून ते ट्रान्सपोज आम्ही करतो. तर तो प्रकार मला माहिती नव्हता तोपर्यंत. रूपकदादांनी मला शिकवलं, मला असं तो साक्षात्कार झाला की अरे असं पण करता येतं असं. म्हणजे हे आपण मला एवढे दिवस माझ्या जे काही गोष्टी खटकायच्या वाजवताना की अरे यार ओरिजिनल असं ऐकू येतं पण आपण असं आपलं असं का वाचतंय असं कळायचंच नाही. तर तेव्हा मला ते रूपकदादांनी जेव्हा शिकवलं ट्रान्सपोज हा प्रकार, तेव्हापासून मग बाकीचं मी शोधायला लागलो. समजा आता थोडंसं टेक्निकल बोलू इच्छितो मी ते की जर सफेद 3 क्लासिकल वाजवतो बासरीवर मी, तर समजा भैरवी कम्प्लीट कोमल आहे, कोमल स्वर आहेत. त्यामुळे फिंगरिंग पण आम्हाला हाफच करावं लागतं. बरोबर. तर जेव्हा सोपी होण्यासाठी तर जेव्हा मी काळी सफेद 3च्या बासरीवर काळी एक सा धरून जेव्हा भैरवी वाजवतो तेव्हा ती मला पूर्ण शुद्ध स्वरांची स्वर मिळतात. करेक्ट. सो हा एक अतिशय छोटं एक्झाम्पल आहे. असं मला मग वेगवेगळ्या रागांचं किंवा वेगवेगळ्या गाण्यांच्या पठडीतलं जे म्युझिक आहे ते कसं वाजलंय मग तेव्हा मला ते एक लिंक लागत गेली
आणि मग ते मी सगळं मीच स्वतः मग एक्सप्लोअर करत गेलो की अच्छा असं केल्यावर असं होतं, तसं केल्यावर तसं होतं. सो म्युझिकली डेफिनेटली माझ्यासाठी तो मोठा टर्निंग पॉईंट होता. मला हे विचारायचं की जसं लाईट म्युझिकमध्ये स्टुडिओतलं काम जे म्हणतात ना, रेकॉर्डिंगचं, जसं तू रुपारेलमधला आहेस, बरोबर, तर मला वाटतं कमलेशच्या एका कुठल्या तरी टीव्ही प्रोजेक्ट करता तुला बोलवलं होतं, सागर साठेंनी तुझं नाव सांगितलं, काय होतं ते? अरे बापरे, माझी पहिल्यांदा कमलेशराशी तिकडे ओळख झाली, कमलेश भडकमकरशी. सागर साठे माझा मित्र, कीबोर्डिस्ट, अप्रतिम कीबोर्ड आणि अकॉर्डियन वाजवतो. तर त्यांनी माझं नाव त्यावेळेस सजेस्ट केलं. अरे कोणीतरी कमलेशरांनी विचारलं की कोणी फ्लॉटिस्ट आहे का, तर ते एक दूरदर्शनची ना एक आय थिंक सिरियल होती का काहीतरी होतं, तर त्याचं टायटल वाजवायचं होतं. तर आम्ही त्या 2006 साली वाटतं, 2006 का 5 साली मी त्याला भेटलो पहिल्यांदा त्या स्टुडिओत. दादरला स्टुडिओ होता तो. तर तेव्हा आमची भेट झाली. तर मला माहितीच नव्हतं कमलेश भडकमकर नाव, जनरल ऐकून होतो की हा एक इंडस्ट्रीमधला अप्रतिम संगीतकार, अरेंजर आहे. तर सागरने मला सांगितलं, आणि सागर कारण कमलेशराकडे त्याला असिस्ट करायचा, त्याच्याकडे शिकला वगैरे, बरोबर. तर तेव्हा मी कमलेश भडकमकरला भेटलो आणि तेव्हापासून जे आमचं ट्युनिंग झालं ना ते आज तागा येते. मला त्याची एक तुझ्या बाबतीत कॉमेंट मला फार आवडली. काय? की 2 कीबोर्ड असतात स्टेजवर, पण वरात जर असला ना तर तिसरा कीबोर्डच असतो म्हणे. अरे नाही रे, म्हणजे रसिकांना कळावं म्हणून मी जरा एक काय म्हणतात त्याला थोडंसं नीट सांगतोय की कीबोर्ड्समध्ये टोन असतात, सतार, संतूर, क्लॅरिनेट, सेक्सोफोन, स्ट्रिंग, सगळे त्या स्टाईलने कीबोर्डवर वाजत असतं. पण वरद असा फ्लुटिस्ट आहे कमलेशच्या मते की सगळं तो वाजवू शकतो. म्हणजे जर वरद असला तर एक तिसरा कीबोर्ड अजून स्टेजवर आहे असा फील येतो. आणि अरे नाही तर हे खरंच क्रेडिटेबल आहे. बरेचदा ना असं आम्ही बघतो की नोटेशन दिलेलं असेल ना तेवढा पार्ट वाजून थांबतात, आणि ते बरोबर आहे की तेवढा पार्ट असेल, फ्लूटचा पार्ट झाला संपला. पण समजा हार्मोनियम आणि फ्लूटच असेल तेव्हा अशा वेळेला माझा ऍक्च्युली मी त्याच अप्रोचने ते करायला सुरुवात केली असं म्हणूया. की मराठी कार्यक्रमात मॅक्सिमम 6 म्युझिशियन्स असतात किंवा अगदी 4. तर आता ह्याच्यात भरून कसं येणार? करेक्ट. किंवा समजा जरी एक कीबोर्ड असला आणि एक फ्लूट असली तरी तो म्युझिकली जेव्हा त्या लोकांच्या कानात ते ग्रँजर वाजत असतं त्या गाण्याचं, तर ते कसं क्रिएट करावं? बरोबर. तर त्या हिशोबाने मग मी त्याला लेअर एक वाजवा. समजा कीबोर्डिस्ट व्हायोलिन्स वाजवत असेल तर मी लो फ्लूटवर त्याला अजून एक बॅकिंग देतो की तो पार्ट असा भरून ऐकू यावा. तर ह्याच माझा असा उद्देश असा नसतो की बाबा मला सगळं येतंय बघा. नाही तो पार्ट नाही. जसं आता एखादं गाणं घेतलं की त्याच्या मागे स्ट्रिंग्सच्या मागे अजून एक वेगळं लेअर आहे, कीबोर्डवर एकच वाजणार. हो बरोबर. मग अशा वेळेलाच ते उपयोगात येतं ते. म्हणून मला वाटतं कमलेश, तू आणि श्रुतीने म्हणून एक म्युसिंग नावाचा एक प्रोग्राम डिझाईन केला आम्ही. तो फार इंटरेस्टिंग आहे. त्या प्रोग्राम बद्दल मला सांगायला आवडेल. आम्ही ना कायम मी असा इन्स्ट्रुमेंटल कार्यक्रम करूया असं माझ्या डोक्यात होतं. तर मी एकदा ते श्रुतीला बोलून दाखवलं, श्रुती भावे, आणि कमलेशला सुद्धा बोलून दाखवलं की असं काहीतरी पण करायला पाहिजे. पण आता ते वेगळं काय करावं? माझा असा विचार आहे की लोकांनी माझा कार्यक्रम बघायला का यावं? करेक्ट. आपण पण विचार केला पाहिजे. तर तू काहीतरी वेगळं करतोयस, किंवा इन्स्ट्रुमेंटल शो खूप चांगले आहेत बाहेर, नो डाऊट अबाउट इट. पण जर मी जर स्वार्थी असलो, मी स्वार्थीपणाने विचार केला की नाही लोकांनी माझ्या कार्यक्रमाला यावं, तर काय यावं? तर त्याच्यासाठी म्हणून मग आम्ही थोड्याशा युनिक गोष्टी चालू केल्या, प्रयत्न केला. त्यात आम्ही मोझार्टची सिम्फनी वाजवतो. मी आणि ती सिम्फनी तू आणि श्रुती बाय हार्ट वाजवतो. हो, ती बाय हार्ट वाजवतो. कारण त्याच्या आधी आम्ही जवळजवळ 1.25-1.5 महिना आम्ही रोज ती घरी वाजवायचो. आणि लिटरली, आणि एक ती इतकी दैवी गोष्ट आहे ना, आज जरी मी ऐकली ना ती सिम्फनी, तर आज मला त्यात अजून एक वेगळा पार्ट ऐकू येतो. म्हणजे डेफिनेटली माझं लिसनिंग कमी आहे, कारण दररोज मला जर वेगळा पार्ट ऐकू येत असेल. पण सांगायची गोष्ट अशी की ती इतकं अवघड होतं. किती मोठी सिम्फनी ती क्रिस्प करून आम्ही ती 7-8 मिनिटावर आणली. पण ते डिटेलिंग आम्ही जवळजवळ माझं 7 ते 8 फुलस्केप भरलेले होते त्यावेळेला. इतकं मी ते सगळं लिहित गेलो आणि मग लिहित गेलो ते हळूहळू बाय हार्ट झालं. आणि श्रुतीने पण तेवढीच मेहनत घेतली आणि तेवढीच मेहनत कम्प्लीट झाली. अप्रतिम आर्टिस्ट आहे ती, फार अप्रतिम व्हॉल्यूम होतं.
ती सिम्फनी आम्ही वाजवतो. त्याच्यात मग एक ओरिजिनल कंपोजिशन माझं असतं. मी एक अरेबिक कंपोज केलेलं आहे. बरं. ते असतं एक श्रुतीने अजून एक कंपोज केलं आहे, कमलेश दादाने अजून एक कंपोज केलं आहे. आणि त्यात मग काही आपली जी लाडकी सगळ्यांची गाणी आहेत त्याला आम्ही थोडंसं एक नवीन रिअरेंज करून रिअरेंज फॉर्ममध्ये आम्ही ते प्रेझेंट करतो. पण आम्हाला ते परफॉर्म करायला इतकी मजा येते ना, कारण आम्हाला स्वतःसाठीच ते चॅलेंज घेतलेलं आहे आम्ही. कारण मोझार्ट सिम्फनी इटसेल्फ एक मोठं चॅलेंज आहे ती कॅरी करणं. आम्ही प्रत्येक वेळेला त्यासाठी अलर्ट असतोच कायम, की असं ते गृहीत धरून चालत नाही. त्यामुळे असे बरेचसे फॉर्म आम्ही त्या कार्यक्रमात हाताळायचा प्रयत्न करतो. मला सांग, कमलेशचं एक प्रोजेक्ट होतं, त्याबद्दल काही बाहेर फारशी वाच्यता अजून झालेली नाहीये. एनालॉग रेकॉर्डिंग तुम्ही लंडनला केलं. अरे बापरे, काय चॅलेंज. म्हणजे त्यात 15-15 मिनिटाचे असे सलग पीसेस होते. म्हणजे त्यात कोणी असं एकदा चुकून खोकला आला किंवा पहिल्यापासून काय होतं ते, काय आहे ते? बेसिकली ते राहुल देशपांडेचं प्रोजेक्ट होतं ते. बरं. तर राहुल गातो त्याच्या बदनीशी म्हणा किंवा आपली काही गाणी म्हणा. सो ते एक आम्हाला अॅनालॉग रेकॉर्डिंग करायचं एक ते कमलेश दादाकडे काम आहे. तर आम्ही तो इतका आम्हाला एक कमालीचा लर्निंग एक्सपिरियन्स आहे रादर, की अॅनालॉग म्हणजे काही सगळं लाईव्ह, कम्प्लीट लाईव्ह रेकॉर्डिंग, हेडफोन्स नाही, एका ठराविक डिस्टन्सवर सगळे म्युझिशियन बसलेत. ते माईक कॅच करू नये म्हणून. तर समजा मी इथे बसलो तर राहुल तिथे बसला आहे. असे बारीक बारीक. माझा एक स्पेशली म्हणजे फ्लॉटिस्ट म्हणून जर एक किस्सा सांगायचा त्या रेकॉर्डिंगचा, तर माझा एक पीस छोट्या बासुरीवर होता आणि एक मोठ्या बासुरीवर होता. बरं. तर समजा हे स्टूल आहे इथे, तिथे माझा माईक होता आणि मी इथे बसलो होतो छोट्या फ्लूटसाठी. आणि लाईव्ह रेकॉर्डिंगमध्ये मला थोडंसं पुढे यावं लागलं. रेकॉर्डिंग चालू असताना आवाज न करता तो पीस मोठ्या बासुरीवरचा पीस मी पुढे येऊन वाजवला. क्या बात आहे. हे एक चॅलेंज होतं, की चॅलेंज होता. कुठेही तो नजरहटी दुर्घटना घटी असं होतं ते. करेक्ट, ॲब्सोल्युटली. कारण त्यात राहुल पण त्याच्या व्हॉइसच्या काय म्हणूया थ्रोनुसार गात होता. करेक्ट. ते सुद्धा ऐकायचं होतं. पियानो होता, गिटार्स होत्या, सतार होती. पण मला वाटतं ग्रीक तिथल्या दोघी जणी व्हायोलिनिस्ट होत्या, एक सोलो व्हायोलिन आणि एक चेलो प्लेअर. फार अप्रतिम होता त्या. त्यांनी एक वेगळाच कलर. आणि कमलेश दादांनी तर फार अप्रतिम रिअरेंज केलं होतं सगळं जे काय आहे ते. पण त्याच्यातला एक वेगळा ऍस्पेक्ट मला इतका जाणवला ना, जेव्हा रेकॉर्डिंग संपलं तर 4 दिवस आम्ही ना त्याच्या प्युअरेस्ट साऊंडमध्ये होतो. खराखुरा साऊंड, काही इफेक्ट नाही, रिवर्ब नाही, डिले नाही, काही नाही. जे माझ्या वाद्याचा साऊंड आहे तेच मला ऐकू येत आहे. करेक्ट. काहीच नाही. मी जेव्हा निघालो रेकॉर्डिंगहून मी लंडनहून मला दिल्लीला यायचं होतं एकट्याला. सो मी निघालो. जेव्हा मी फ्लाईटमध्ये बसलो ना, म्हटलं फ्लाईटमध्ये बसल्यावर पण जनरली गाणी ऐकतो थोडा वेळ, काहीतरी टाईमपास म्हणून. मी गाणी लावली ना, मी ती गाणी मला ऐकवे ना गाणी. कारण बॉलिवूडची जेवढी सॉंग्स आहेत किंवा आपल्याकडची जेवढी सॉंग्स आहेत ती सगळी प्रोसेस्ड आहेत. त्याला इफेक्ट्स असतात सगळं. मला ना ते झेपलंच नाही. मी जवळजवळ 10 मिनटं मी ते बंद करून शांत बसलो. मी अख्ख्या लंडन टू दिल्ली फ्लाईटमध्ये मी एकही गाणं ऐकू शकलो नाही. मी फक्त बासरी ऐकत होतो हेडफोनमध्ये. ॲनालॉगचा परिणाम मी त्या 4 दिवसात तो इतका प्युअर साऊंड मी अनुभवला. कमाल. की मी जवळजवळ आठवडाभर मी त्या ह्याच्यातच होतो जोपर्यंत मी माझ्या रेग्युलर कामात परत आलो नाही तोपर्यंत. पण तो इतका कमाल एक्सपिरियन्स होता ना. आणि यातच स्किल दिसतं ना. म्हणजे आम्हाला ते एक चॅलेंज पण होतं, शिकणं पण होतं आमच्यासाठी. म्हणजे आम्हाला ती संधी मिळाली. उलट हे आम्ही नशीबवान समजतो की आत्ता या एरियामध्ये हे असं काम करायला मिळणं, एक्सपेरिमेंटल प्रोजेक्ट एखादं तुझ्याकडे येणं, ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि तो चॅलेंज घेऊन त्या स्टाईलनी करणं. येस. आणि ती राहुल आणि कमलेश दादांमुळे मला ती डेफिनेटली मोठी. क्या बात आहे. मला एक सांग, जसं आता मी हार्मोनियम वाजवतो, तर एक हार्मोनियमवर वाजवायला मला जसं आता कजरा मोहब्बत वाला असेल किंवा निगाहे मिलाने को जी चाहता असेल, चलत मुसाफिर असेल, ही मला वाजवायला आवडतात एक हार्मोनियम प्लेअर म्हणून. बरोबर. असं फ्लूटचं म्हणजे कुठला पीस तुला मनापासून यार क्या बात आहे असं? मला अशी 2-3 गाणी आहेत जवळची माझ्या मराठीमध्ये. कुठली? मोगरा फुलला आहे. सगळ्यात जास्त जवळचं गाणं तरुण आहे रात्र. क्या बात आहे. ते मला वाजवायला खूपच आवडतं आणि मला स्वतःला मी एन्जॉय करतो ते वाजवताना.
कारण संगीत, शब्द आणि आशाबाईंनी जे गाऊन ठेवलंय ते कमाल. ते म्हणजे मला ती 2 गाणी फार जवळची आहेत. सुरेश भट, आशाबाई आणि समजलं. सुरेश भट तर माझं काय म्हणूया, मी खूप वाचतो, त्यांना वाचलंय. मला खूप मजा येते त्या फॉर्ममध्ये. मग इतका तू छान उल्लेख केलायस, मग त्याची एक झलक जरूर आवडेल मला. वा भरत, मजा आली एकदम. थँक्यू. मला एक सांग, असं एखादा लाईफ टाईम एक्सपिरियन्स म्हणतात ना, की इतक्या वर्षातला, की सडनली कोणीतरी येऊन दाद दिली किंवा तारीफ केली, असं काही? हो हो. काय असे अनपेक्षित दाद होती माझ्यासाठी ती. पंडित हृदयनाथ मंगेशकर बाळासाहेब, त्यांनी मला एका कार्यक्रमात खूप छान ॲप्रिशिएट केलं. बरं. आणि ती फार माझ्यासाठी महत्त्वाची दाद होती, कारण तेव्हा मी कार्यक्रमात गुणी बाळ असं वाजवलं होतं. तर ते त्यांना फार आवडलं होतं. त्यांनी मला बोलवून खूप म्हणजे टोनचं कौतुक केलं, म्हणजे प्लेईंग स्टाईलचं जे वाजवलं त्याच्याबद्दल खूप मला ॲप्रिशिएट केलं. ते माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. रादर असं रोजच असतं म्हणून, ज्यांनी आपल्याला कौतुक कोणाला नाही आवडत, प्रश्न. आणि ते एक पुश असतो, ते आपल्याला एक कॉन्फिडन्स येतो की आपण बरं वाजवतोय. त्याच्यानंतर मला एक आपले सगळ्यांचे लाडके अरेंजर अमर हळदीपूर, अरे वा, त्यांनी मध्यंतरी एकदा दोनदा मला खूपच ॲप्रिशिएट केलं. मला ते फारच तेव्हा भरून आलं होतं की अमरजींची दाद म्हणजे ते असे काय म्हणजे इतकं त्यांनी काम केलं आणि काय लेव्हलला, आणि त्यांनी त्यामुळे खूप चांगलं चांगलं ऐकलंय, कानावर छानच गेलाय. जसं तू आता एनालॉग रेकॉर्डिंग करून परत आला तर बाकी ऐकायला त्रास, त्यांना किती त्रास होत असेल. बरोबर, त्यांना प्रचंड. म्हणजे जर असं जर आपण विचार केला तर त्यांची दाद मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी खरंच. मगाशी तू म्हणालास की तू ऐकत असतो, बरंच ऐकत असतो. जेव्हा तुला कार्यक्रम नसेल, कुठलंही रेकॉर्डिंग नसेल, किंवा फॉर एक्झाम्पल आपण ते खरं तर आता पुन्हा विषय तो काढायला नको, पण जेव्हा कोविड पिरियडमध्ये सगळे घरीच होते, मग सुदैवाने तो पिरियड गेला. म्हणजे आता आपण थोडंसं त्याला हसायला येतं त्याला, पण हॉरिबल होते. पण मग अशा रिकाम्या वेळात तू काय ऐकतोस नेमकं? वेस्टर्न, क्लासिकल? सगळं ऐकतो मी बेसिकली सिम्फनी जास्त ऐकतो. बरं. मला सिम्फनीज ऐकतो, मोझार्ट, बिथोवेन, सगळ्यांच्या, बाचचं खूप सिम्फनीज ऐकतो मी. मला असं ना नेहमी वाटतं की आपल्याकडे सिम्फनीज त्या लेवलला व्हायला हव्या. होत नाही असं नाही, पण मोझार्ट आणि बिथोवेन गोष्टच वेगळी आहे. मी एक किस्सा सांगतो. मी लंडनला आत्ता त्या रेकॉर्डिंगला गेलो होतो. त्या रेकॉर्डिंगला आम्ही झाल्यावर एक दिवस आम्हाला संध्याकाळी फिरायला आम्हाला वेळ मिळाला, तर आम्ही तिकडे डेन्मार्क स्ट्रीटवर फिरत होतो. तर तिथे एक लायब्ररी आहे. बरं. मोठीच्या मोठी लायब्ररी आहे. खूप म्हणजे असं आपल्याकडे लायब्ररी फक्त हार्डली मोजक्याच आहेत. तिथे ते आहे कल्चर. लायब्ररी प्रॉपर 3 मजल्याची लायब्ररी होती ती, मोठीच्या मोठी. तर आम्ही त्या लायब्ररीमध्ये गेलो आणि जसं सेकंड फ्लोअरला गेलो मग आम्हाला म्युझिकची पुस्तकं दिसली, अरेंजमेंटची पुस्तकं दिसली, कंपोजर्सची पुस्तकं दिसली, आणि मोठमोठी पुस्तकं, जवळजवळ मोठं असं ग्रंथच म्हणूया आपण. तर एका कोपऱ्यातनं मला अशी कपाटं दिसली खूप. बरं. भिंतभर कपाटं होती ती. म्हटली कपाटं इथे काय करतात, आणि म्हणजे ड्रॉवर्स सगळे असे. तर मी सांगतो, ते ड्रॉवर्स कसले होते माहिती आहे का? म्युझिक स्कोरचे ड्रॉवर्स होते ते. काय सांगतोय?
एक ग्राउंड फ्लोअरपासून ते सिलिंगपर्यंत एवढे ड्रॉवर्स होते आणि त्या ड्रॉवर्सवर प्रत्येक ड्रॉवरवर लिहिलं होतं मोझार्ट पियानो, मोझार्ट व्हायोलिन, मोझार्ट विओला. इतकं त्या लोकांनी जतन करून ठेवलंय. मला त्या दिवशी इतका मी काय म्हणूया खूप मला असं एकतर भरून आलं की हे काय बघायला मिळतं आपल्याला प्रत्येक जवळजवळ. आणि ते पूर्ण असं 360 डिग्री सगळे ते ड्रॉवर्स होते. म्हणजे असं नेहमी वाटतं की आपल्याकडे असं काहीतरी व्हायला पाहिजे अरेंजमेंट. आणि मला डेफिनेटली त्याच्यामुळे ना एक इतका पुश मिळाला ना, नाही आपण काहीतरी आपण केलं पाहिजे. खरंच मला त्यामुळे सिम्फनीवर जास्त माझं प्रेम आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त मी मायकल जॅक्सन ऐकतो किंवा जॅझ म्युझिक पण ऐकतो मी, किंवा अरेबिक म्युझिक ऐकतो, म्हणजे तमिळ ऐकतो. बरोबर. मला थोडंसं म्हणजे आता तू या दृष्टीने विचारायचं आहे की तुला लहानपणापासून छान गायडन्स मिळाला. असं युजली होत नाही की दिलेली हातात तुला फ्लूट दिली, तू घेऊन जाई, माझ्याकडे दुसरी आहे. मग तुझ्या वडिलांनी बरोबर त्या वेळेला व्यवस्थित त्या तज्ज्ञ लोकांकडे तुला नेलं, तुझी ग्रोथ होत गेली, हा गायडन्स तुला मिळत गेला आणि तू भरपूर वेळ देऊन म्हणजे एक साधना केली थोडक्यात. आता अरे इतकं फास्ट लाईफ झालंय, आता सगळे 1 मिनिटं आहे ना सगळं. तर नवीन लोक जी आता या क्षेत्रात येऊ बघतात त्यांनी काय करायला पाहिजे? आजकाल कॉन्सर्ट सुद्धा त्या वेगळ्याच लेव्हलच्या होत आहेत. त्यांनी काय करायला पाहिजे त्यांना जर या क्षेत्रात करिअर करायचं असेल? नाही, करिअर करायला काहीच वाद नाही, म्हणजे करूच शकतात. फक्त आता एवढं झालंय की ते सगळं काही सोशल मीडियासाठी झालंय. हो, एक्झॅक्टली. म्हणूनच मी तुला हा प्रश्न, मला ना ते थोडंसं पटत नाही समावू की आता ठीक आहे सोशल मीडिया ठीक आहे, तुम्ही PR लेवलला त्याचा योग्य वापर केला तर डेफिनेटली उत्तमच आहे. पण तुम्ही सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आज कोणता व्हिडिओ टाकूयात हाच जर विचार करणार असेल तर ते डेफिनेटली चुकीचं आहे. ते मला पटत नाही. आणि माझं पण गेल्या काही काळ सोशल मीडिया वापरणं थोडंसं कमी झालं आहे, म्हणजे पण फक्त त्याच्या आहारी जाऊ नये असं मला वाटतं. कारण ते ना लाईफ लॉंग नाही आहे. तुमचा रियाजच तुम्हाला लाईफ लॉंग तरणार आहे. बरोबर. त्याच्याशिवाय पर्याय नाही आहे. जगात सगळ्या गोष्टींना रिप्लेसमेंट असू शकते पण रियाजाला रिप्लेसमेंट नाही आहे. एक्झॅक्टली. हे महत्वच, हे महत्व कळणं आवश्यक आहे खरंच. कारण मी माझ्या ह्या अनुभवावरनं सांगतो, मी लहानपणी म्हणजे असं करिअर करायचं नव्हतं. त्या पिरियडमध्ये मी वाजवलो जनरल गाणी वगैरे. आम्ही कुठेतरी कधी नव्हे ते घरचे आम्ही 7-8 दिवस फिरायला गेलो कुठेतरी. तर तेव्हा असं बरोबर जाऊन रोजचा रियाज केला पाहिजे वगैरे असं कॉन्सेप्टच नव्हती डोक्यात काही. तर मी वाजवून आम्ही गेलो आणि बासरी घेतली नव्हती बरोबर, फिरायला जायचं मजा करूया अशा वयात होतो मी. आणि आम्ही बाहेर गेलो, 8 दिवस जवळजवळ बाहेर होतो. 9व्या दिवशी घरी आलो तेव्हा बासरी घेतली ना हातात, वाजेना माझ्याकडनं. बरं. ॲब्सोल्युटली वाजेना. नुसता बेसिक साऊंड येत होता, जो माझं 8 दिवसाच्या आधी जे मी वाजवत होतो ते काहीच वाजेना. मी तेव्हा घाबरलो लिटरली की हे काय झालं अचानक. मग तेव्हापासून जरा मला ते स्वतःलाच एक हे झालं थोडंसं की नाही, आपण रियाज मस्ट आहे. म्हणजे तुम्ही 1 दिवस नाही जमलं तर ठीक आहे, पण असं होता कामा नये. त्यामुळे मला ते नेहमी वाटतं की रिप्लेसमेंट रियाजाला नाही आहे. नाही. बरं, तू स्वतः खूप रियालिटी शोजमधून वाजवतोयस. मला एक काय आवडतं त्यातलं की छोट्या छोट्या गावांमधनं टॅलेंट, तिथली टॅलेंट दिसायला लागली. पण तुझं या बाबतीत तुझं काय मत आहे? कारण ॲक्च्युअल सेटवर तू काम करत असतोस. माझं खूप पॉझिटिव्ह मत आहे याच्याबद्दल. कारण लोकांचा अँगल बराच वेगळा आहे याच्याकडे बघण्याचा. पण मला असं वाटतं की तुम्हाला जर संधी मिळत असेल तर डेफिनेटली रियालिटी शोज करावेत एक्सपिरियन्स म्हणून. आणि जी काही गावातनं मुलं येतात त्यांच्यासाठी तर तो एक अनुभव असतोच. पण मला असं वाटतं की शहरातल्या मुलांनी सुद्धा ते ट्राय करायला पाहिजे. त्याचं कारण असं आहे की तुमचा ना गाण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप बदलतो. तुम्ही खूप अलर्ट होता. रियालिटी शोच्या निमित्ताने तुमची खूप गाणी बसतात आणि त्याचं डिटेलिंग होतं. हो, करेक्ट. जे कारण गाणी कशी बसवून घेणं इथपासून ते तिथे सेंटरला उभं राहून ते प्रेशर घेऊन परफॉर्म करणं, करेक्ट, हे चॅलेंज आहे.
म्हणजे निगेटिव्ह बोलतात लोक रियालिटी शोबद्दल, काही प्रमाणात ते खरं असेल पण तुम्ही जर त्याच्याकडे पॉझिटिव्ह अँगलने बघितलं तर त्याचा फायदा डेफिनेटली आहे. मला असं वाटतं की एक तुम्ही ट्राय करायला हरकत नाही, टाळून उपयोग नाही आहे ते. करेक्ट. नाहीतर तो एक एक्सपिरियन्स शेवटी सगळ्या पायऱ्या चढतच आपण वर येतो. आणि एकतर मोठमोठे जजेस असतात, म्हणजे पार्टिसिपंटच्या लेखी ते त्या जजेसनी खूप काम केलेलं असतं, त्यामुळे ते एक तुमच्यात गट्स येतात, तुमच्यात ती एनर्जी येते, तुम्ही ते बिंदास होता आणि मग त्याच्या पर्यायाने तुमचं गाणं चांगलं होतं. बरोबर. आणि आपल्याला तो पहिला एपिसोड टू एक मग 15वा 20वा हे आम्ही ना, मी लिटरली सांगतो, हे आम्ही खूप बघतो की पहिल्या एपिसोडचा जो सिंगर असतो तो जर 15 एपिसोडपर्यंत राहिला तर त्याचा ग्राफ कम्प्लीट वेगळा असतो, चेंज झालेला असतो. हे आम्ही अगदी डोळ्यांनी बघितलेला अनुभवतोय. खूप असे सिंगर्स आहेत, खूपच. आपल्याकडे खूप सुरेल सिंगर्स आहेत. आणि पण फक्त काय होतं आता ते PR आणि कमर्शियलायझेशन ह्याच्यातनं ते कुठे दिसत नाही दुर्दैवाने. पण मी डेफिनेटली म्हणेन आपल्याकडे खूप चांगले टॅलेंट आहे आणि खूप सुरेल आहे बेसिकली. आणि आता बेसिकली हार्डली काय म्हणूया, नो ऑफेन्स, पण आता ते सोशल मीडिया किंवा रिअल लाईफमुळे ना एक्झॅक्टली गाणं म्हणण्याची पद्धत पण बदलली आहे, प्रचंडच बदलली आहे. आता ते टोनवर मारून नेलं जातं. खरंच आहे. सो जे खरं टॅलेंट आहे ते दुर्दैवाने त्या ह्याच्यात लपलं जात नाही. वा, भरत, मजा आली तुझ्याशी गप्पा मारून. म्हणजे मला खूप दिवसांपासून या ध्येयवेडे सिरीजमध्ये तुझा एपिसोड करायचाच होता, पण मला पण यायचं होतं. मी पण तुझे खूप एपिसोड्स बघितलेत रेग्युलर बेसिसवर, खूप मजा येते. पण आणि थँक्यू, मला तू बोलवलंस आणि आपलं फायनली जमलं. पासूनची ती इच्छा होती माझी, राहत होत, आज जमलं. नाही, त्यामुळे माझ्यातर्फे आणि स्वरश्रीतर्फे मनापासून थँक्स. तसे आपले संबंध नाही आहेत थँक्स देण्याला, तरी थँक्यू सो मच. थँक्यू. पण तसं नाही. शेवट यांनी आता गणपतीचे दिवस आहेत, एक काहीतरी छान, अरे जरूर, सुरेल शेवट नक्की प्रयत्न करतो नक्की. नमस्कार. स्वरश्रीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.